क्रांती न्यूज आवाज सर्वसामान्य। एलसीबी आणि पोलीस स्टेशन अवधूतवाडी कारवाईत आरोपीस 6,32,200 रुपये मुद्देमाल जप्त। यवतमाळ आर्णी रोडवर भारमल हार्डवेअर सिमेंटच्या दुकानातून 25 डिसेंबरच्या सकाळी 9 वाजता दुकान उघडत असताना अकाउंटवर ठेवलेली 5,42,200 रुपयांची बॅग कोणीतरी चोरून नेली। साबिर हुसेन कमरुद्दीन भारमल यांच्या लक्षात येताच लगेच अवधूतवाडी पोलीस स्टेशन येथे जाऊन अज्ञात आरोपी विरुद्ध अप क्रमांक 1655/2025 कलम 303(3) भारतीय न्याय संहिता 2023 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला। गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक कुमार चिंता व अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांच्या आदेशानुसार उपविभागीय पोलीस अधीक्षक दिनेश बैसाने यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पोलीस स्टेशन अवधूतवाडी येथील विशेष तपास पथक तयार करून तपासात पथकाने तांत्रिक व गुप्त माहितीच्या आधारे तपास करून ही चोरी तळेगाव भारी येथील दिनेश भाऊराव मंडाले वय 32 वर्ष ठेकेदार राहणार तळेगाव भारी याने केली अशा माहितीवरून 25 डिसेंबरला ताब्यात घेऊन विचारले असता त्याने गुन्हा कबूल केला। चोरीतील 5,42,200 रुपये व गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल मोबाईल असा एकूण 6,32,200 रुपयाचा मुद्देमाल जप्त करून पोलीस तपास पोलीस स्टेशन अवधूतवाडी पोलीस उपनिरीक्षक आकाश माडगे करीत आहे। ही कार्यवाही पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधीक्षक दिनेश बैसाने, पोलीस निरीक्षक सतीश चौरे, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक नंदकिशोर काळे, पोलीस स्टेशन अवधूतवाडी यांच्या पथकाने पार पडली। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी यवतमाळ तालुका प्रतिनिधी प्रमोद। नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।